शांतीलाल मुत्ता फाउंडेशन मागच्या वेळी पण आम्ही ऐकलं होतं, आताही आम्ही ऐकतोय. आणि खरं तर सगळेजण आपण शाळेमध्ये मूल्य शिक्षण हा विषय घेतोय, राबवतोय, सगळ्या गोष्टी करतोय. पण एक काही गोष्टी सुटून जातात, राहून जातात. आणि त्या राहून गेलेल्या गोष्टी जर खरंच आपल्याला आपल्या शाळेमध्ये राबवायच्या असतील, आपण काम आपल्या लेकरांसाठीच करतोय आणि ते काम करत असताना शांतीलाल मुत्ता फाउंडेशन सारखे एखादं फाउंडेशन येऊन आपल्याकडून राहून गेलेल्या काही गोष्टी असतील त्याची जाणीव जर आपल्याला करून देत असेल तर ते त्यांचं चांगलं काम म्हणून आपण स्वीकारूया. बऱ्याच गोष्टींमध्ये काही चांगल्या गोष्टी असतात, काही वाईट गोष्टी असतात. त्यातलं जे काही चुकीचं वाटत असेल तर ते आपण सोडून देऊया, पण त्यातील चांगल्या गोष्टी स्वीकारून त्यांना सोबत घेऊन आपण पुढे जाऊया. आणि हे सगळं करत असताना त्यांचं सहकार्य आपल्याला लाभणार आहे. आपल्यालाही काही गोष्टी या 3-4 दिवसांमध्ये शिकायला मिळालेल्या आहेत, त्या आपण इतर 3 दिवसांमध्ये सुद्धा आपण त्या इतरांना सांगूया. आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे की पुन्हा एकदा आम्ही सगळ्यांची तर्फे विनंती करतो की केंद्र स्तरावर जर हे नियोजन करता आलं आणि आम्हाला आमच्या लेकरांमधून अजून 3 दिवस तिथे देता आले लेकरांना, तर त्याचे एक नियोजन चांगल्या पद्धतीनं करता आलं तर ते त्यांनी करावं. आमच्या सर्व मास्टरांचे पुन्हा एकदा आभार मानतो, आपल्या सगळ्यांचाही आभार मानतो. आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचा आभार मानून या ठिकाणी